चंदू, हा काय तमाशा लावलायस? तमाशा तुम्ही करताय माझ्या घरामध्ये येऊन. राधाला क्लासमध्ये शिकवायला मनाई केलीस तू, याचा अर्थ काय? राधा, तुला तुझी वकिली करायला बाहेरून माणसं बोलवावी लागतात? मुस्काट फोडेन तुला चंदू. बाबा, एक मिनिट, मध्ये बोलू नकोस. मी तिची वकिली करायला नाही, तुझी कान उघडणी करायला आलोय. मला इतरही बरीच महत्वाची कामं आहेत. काय चुकलं रे माझं चंदू? कुठल्या तरी कपोलकल्पित खजिन्याबद्दल मी तुला सांगितलं नाही, हा गुन्हा आहे माझा? अरे बाप म्हणून तुझ्यावरती मी मायेचा खजिना लुटला, त्याचं काय? उपकार नाही केलेत तुम्ही. जन्माला घातलत ना, मग हे सगळं करणं भागच आहे. आणि परतफेडच जर हवी असेल ना तर. अहो काय बोलताय तुम्ही? हे बरोबर बोलते तू राधा. इतकी वर्ष तोच बरोबर होता आणि इतकी वर्ष मीच चुकीचा होतो. चुकलं रे चंदू माझं. या जगातला प्रत्येक बाप चुकीचाच असतो, भ्रमात असतो तो. आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो, माया करतो, खोटं आहे सगळं. आपण आपल्या बायको बरोबर घालवलेल्या 4 सुखाच्या क्षणांची किंमत मोजत असतो, बाकी काय नाही. बाबा, तुम्ही यांचं बोलणं मनावर नका घेऊ. तुम्हाला दोघांनाही चांगलं माहितीये तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात. हे सगळं कशासाठी? मी उपकार नाही करत आहे त्याच्यावर. माझा मुलगा आहे ना तू, त्याच्यावरती प्रेम करणं भागच आहे मला. हो ना रे चंदू? इतर मुलांना शिकवण्यात माझी हयात केली, पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा आज माझ्या मुलांनी दिला मला. हाँ बोला पूनम ताई. नाही, मी म्हटलं गेल्या वेळेस तुम्ही आमच्याकडे येऊन गेलात, हाँ त्यानंतर काही बोलणंच झालं नाही आपलं. तब्येत कशी आहे तुमची? उत्तम. तुम्ही मला तारीख कळवणार होतात? हो, ठरवली होती तारीख, पण तुमच्या तब्येतीमुळे. अहो त्यात काय, नवीन मुहूर्त ठरवू की? पाडवा येतो त्याला उडून द्यायचं का बार? ठीक आहे, विचारते मी. कोणाला? नाही, मलाही अभिमानला विचारायलाच हवं. हल्ली तो कामाच्या निमित्तानं सतत बाहेर असतो ना. आताही पॉंडेचेरीला गेलाय. ठीक आहे, मी सुद्धा सुलेखाशी बोलून घेते. नाही म्हणजे आता त्या दोघांमध्ये वाद वगैरे नाही आहेत. तुम्हीच म्हणाला होतात ना गेल्या वेळेस. अहो तुम्ही काय एवढं मनावर घेतलं? मी जस्ट मेन्शन केलं होतं, पोरं पोरं आहेत, त्यांचे रुसवे फुगवे व्हायचेच. आपण तारीख ठरवायची आणि बार द्यायचा ओढून. काय
हो सांगते मी तुम्हाला. बरं मला सांगा, अभिमान कधी परत येतोय? बाळ म्हणत होता एकदा त्याला घरी बोलवून घेऊया. तुमचे यजमान असं म्हणत होते? हो. नाही म्हणजे त्यांना आमच्या बरोबर संबंध ठेवण्यात इंटरेस्ट आहे. तर असं का बोलताय तुम्ही? घरी पाहुणा आल्यानंतर घरातला कर्ता पुरुष बाहेर सटकतो तेव्हा पाहुण्याला शंका येणं साहजिक आहे, नाही का? हो पण तसं काही नाहीये. नसेलच. हा नसेलच तर ठीक आहे. आणि असलं तरी मला फरक पडत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि लग्न अभिमानला आणि सुलेखाला करायचंय, मला आणि तुमच्या मिस्टरांना नाही काय. आणि अभिमानच्या परत येण्याबद्दल विचारत असाल तर तो परत कधी येणार आहे मला कधीच माहित नसतं बरं का. आईच्या पोटातूनही या जगात तो 1 महिना आधीच आला. म्हणजे जगात येण्याआधी प्री मॅच्युअर आणि आता ओव्हर मॅच्युअर. बरं तो आता आला की फोनाफोनी करून तुम्हीच ठरवा. आणि ते तारखेचं ठरवा तेवढं काय. ठीक आहे, ठेवू फोन? ठेवताय? बरं ठेवा. बाय. परमेश्वराच्या पांडुरंगा, जर संध्याकाळी घरी बोलायचंय. पण का लपवली ती गोष्ट चंदूपासून तुम्ही? अगं वसुधा, काय बोलतीस तू? हे त्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का मला सांग. वाड्यावरती म्हणे शास्त्री घराण्याचा कुठला तरी खजिना आहे, माझा विश्वास नाही. आणि चंदूला जर कळलं नाही की शास्त्री घराण्याचा कुठला तरी खजिना आहे वाड्यावरती, तर तो अख्खा वाडा जमीनदोस्त करायला पुणे मागे पाळणार नाही. अहो आता पण दुखावला गेला ना तो, त्याचं काय? आणि त्याचं सुद्धा बरोबरच आहे की जी गोष्ट अगदी सगळ्यांना, स्वप्नीलला सुद्धा माहिती ती त्याला माहिती नाही. आणि शोभत काय आधीला तरी? असं कसं वाग? आधीला मी सांगितलं तू, नाहीतर तो निघाला होता त्याला सांगायला. मी उद्या बोलते चंदूशी. त्याची गरज नाही. त्याचं डोकं ठिकाणा होते आलं की तो येईल स्वतःहून इकडे. नेहमीच आहे त्याच. काहीही घडलं की हा मुळात त्या नात्यावरती येतो. तर मी कधी म्हटलंय का त्याला तू माझ्यासाठी मेलास म्हणून? नेहमी हा तेच काढतो. बंडखोरी दाखवायची त्याला. अरे दाखव ना बंडखोरी, पण कर्तृत्व ते शून्य. कुठल्याही गोष्टीवरती फक्त भांडत बसायचं बस. तुमच्यासाठी वेळोवेळी मानहानी सुद्धा पत्करली आहे त्यांनी, हे विसरला? मग त्याची काय किंमत वसूल करतोय का तो? मी सांगितलं नव्हतं त्याला त्या यशवंतरावच्या पाया पड म्हणून. त्याला सवय आहे त्या यशवंतरावांच्या पायावरती लोटांगण घालायची. माझ्यासाठी त्यांनी काही वेगळं केलेलं नाहीये. अहो तुम्ही तरी असं बोलू नका हो. मग तू असं कसं म्हणतेस? त्यांनी तुमच्यासाठी हे केलं, त्यांनी तुमच्यासाठी ते केलं. मुळात बाप आणि लेकाच्या नात्यामध्ये कोणी कुणासाठी काय केलं याचा हिशोब द्यावायची गरज का भासली त्याला? आपण नको बोलूया या विषयावर. मी उद्या चंदूची समजूत काढते. त्याची गरज नाही. अहो असं काय करताय? त्याच्या घरी जायची गरज नाही वसुला. मुलगा आहे माझा तो. हो ना, मग तोच तुझा मुलगा तुझ्या नवऱ्याचा अपमान करून निघून गेला इथून. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका हो, पाया पडते मी तुमच्या. मी तोडत नाहीये. तुला त्याच्याशी संबंध ठेवायचा रे, तुला त्याच्याशी बोलायचंय ना. माझं काहीही म्हणणं नाही, पण तू या विषयावरती त्याच्याशी बोलायचं नाहीस. त्याला प्रश्न पडलाय ना, त्यांनी मला बाप का मानावं म्हणून. मग या प्रश्नाचं उत्तर तू त्याला द्यायची गरज नाही. त्याला कळायचं असेल तेव्हा कळू दे. आणि समजा नाही कळलं तर मला फक्त 2 मुलं होती असं समजेन मी.
आणि त्याने काही फारसा फरक पडणार नाहीये. कशा आहात शोभनाताई? ठीक आहे. परवा प्रिया म्हणाली तुम्ही इथे येणार आहात म्हणून. हो, पण त्या दिवशी नाही जमलं. पूनम सबंध दिवस घरीच होते त्या दिवशी, त्यामुळे म्हणजे आज तुम्ही तिला न सांगता आलाय? नाही, फक्त बाहेर जाते म्हणून सांगितलं. म्हणजे कुठे जाते हे सांगायची गरज नाही वाटली मला. आई, तू कशाला टेन्शन घेतेस? नाही, टेन्शन नाही. आधीच सगळं बिघडलंय ना, आणखीन बिघडायला नको. मला वाटतं मी इथे येऊन तुम्हाला अडचणीत. नाही नाही, अजिबात नाही. काय वसुधाताई, सॅनिटोरियम मधून बाहेर पडून मला 3 महिने झाले, पण मी पूनमच्या घराबाहेर सुद्धा पाऊल टाकलं नाही. एकटीच भूतासारखे घरात बसून असते. वाचन तरी किती करणार, टीव्ही तरी किती बघणार. आणि खरं तर मला त्याच्यात काडी मात्र रस नाही. पूनमशी बोलणं तर बंदच आहे. कुठल्याही विषयावर आम्ही बोलायला लागलो की अशा विषयाशी येऊन पोचतो की मम्मा, ते सगळं आठवायची काही गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही आता इथे मस्तपैकी बसा, रिलॅक्स व्हा, आपण भरपूर गप्पा मारूया. खरंच बरं केलं तुम्ही इथे आलात ते. तुम्ही बसा बोलत, मी आलेच. घ्या ना मम्मा. प्रिया, कसा आहे ग तो मुलगा? कोण? विक्रांत. आज मी सॅनिटोरियम बाहेर आहे ना, ती केवळ त्याच्यामुळे. ही इज अ नाईस बॉय. तसं पाहिलं तर माझा तो कोणीच नाही, पण मला तो एकदाच भेटला आणि माझी सगळी तळमळ घुसमट त्याला कळली. बरं, एवढ्यावरच थांबला नाही. स्वतःची नोकरी धोक्यात घालून मला तिथून बाहेर पडायला त्याने मदत केली. तो नसताना तो मला कधीच शक्य झालं नसतं ते. खरंच, आय ओ हिम माय फ्रीडम. कुठे असतो ग तो हल्ली? माहित नाही, बरेच दिवसात बोलणं नाही झालं. चहा घ्या ना. अगं, माझं सुद्धा हेच म्हणणं आहे. अगं, घर म्हटलं ना की भांड्याला भांडायला लागायचंच. अगं, ते सगळं मागचं विसरून जा तू. पुन्हा अगो, किती दिवसांनी तुझ्या हातचा चहा प्यायले मी. वा, मस्त झाला अगदी चहा. थँक्स. सुलेखाचा साखरपुडा होईल आता लवकरच. मी खूप एकटी पडले हो. आईची सुद्धा मदत होत नाही मला. खरं सांगायचं तर तुम्हाला सोडल्यास माझे दुसरे नातेवाईक सुद्धा नाही आहेत. हो, तर बरोबर आहे तुझं. पुन्हा
पण ते मागच्या वेळेला वहिनीबरोबर काय झालं ग तुझं? म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे त्यावेळेला मी घरात नव्हते ना, त्यावेळेला तू फोन करून आली असतीस तर मी घरात थांबले असते ना. मग कुसुमताई, त्याबद्दल न बोललेलंच बरं. नाही, मी आपला सहज विचारलं. म्हणजे मला तुझी बाजू सुद्धा कळायला हवी ना. हो बघ, उगाच जुन्या गोष्टी उगाळायची मला काही सवय नाही, तुला माहितीच आहे. पण आता कालचं दादाचं आणि चंदूचं कशावरून तरी जबरदस्त वागलं माहितीये. पण मी अजिबात चौकशी करायला गेले नाही की बाबा तुझं काय झालं काय. अजिबात नाही, मला काय करायचंय ना. कुसुमताई आहोत, त्या लोकांबद्दल बोललंच पाहिजे का? का तू विषय काढला म्हणून, नाही तर मला काय पडले ना. तुम्ही इथे राहायला आला तर आवडेल मला. हो येईन की, त्यात काय एवढं. तू सुलेखाचं लग्न काढ, मी लगेच येईन बघ. पण मी इतके दिवस तिथे का तर ठोकून बसले होते? विचार मला, तू विचार. का? अगं ती आधीची बायको आणि प्रिया या दोघी मिळून सुलेखाच्या बाबतीत काय खलबतं करतात ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी मी तिथे राहिले होते. पण आता त्याची काहीच गरज नाहीये. कुणाला कितीही खलबतं रचू दे, पण माझ्या बहिणीच्या आड कोणी आलं ना तर मी तिथल्या तिथे एक घाव दोन तुकडे करीन. मग कुणाला काय वाटेल ह्याची काळजी नाहीये मला आता. नाही, तुझं बरोबरच आहे, अगदी बरोबर आहे. मी येईन नक्की येईन. पण काय माहितीये का, वहिनी जरा अशी थोडीशी हळवी आहे ग माझ्या बाबतीत. म्हणजे मी नाही असं म्हटल्यानंतर मग ती भोकाळ पसरेल ना, म्हणून जरा. ठीक आहे, साखरपुड्याची तारीख ठरली की मी सांगेन तुम्हाला. हो नक्की सांग मला, मी नक्की येईन, लगेच येईन. आणखीन जरा चहा कर ना. आणि बिस्किट नुसती नको आहेत, जरा काहीतरी खायला कर, पोहे बी. आलं का? शुभ्रा, आपण? मी पूनमची आई. अरे या ना. प्रिया मला म्हणाली होती तुम्ही येणार आहात. पण खूप दिवसापासून तुला भेटायचं होतं. वर्ष होऊन गेलं तुझ्या लग्नाला, पण भेटायचा योगच आला नाही. मला सुद्धा कित्येकदा वाटलं होतं तुम्हाला येऊन भेटावं म्हणून, पण भीती वाटत होती. वाटलं कदाचित तुम्ही मला भेटणार नाही. शेवटी माझ्यामुळेच सुलेखाच्या नशिबी जे आलं ते तिचं कर्म आहे. मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण खरंच ऐकलं होतं तशीच आहेस तू. निरागस, गोड. तुझं आणि आधीचं लग्न झालं याचा मला आनंदच आहे. खरंच खूप मोठं मन आहे तुमचं मम्मा. नाही ग, मला फक्त चांगलं आणि वाईट कळतं. आपलं ते सगळं चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट असं मी नाही मानत. किंबहुना आपल्या माणसानेच एवढं वाईट करून ठेवलंय की त्यासाठी आणखी कोणी कष्ट घेण्याची गरजच पडणार नाही.